श्री देवी शारदा, श्री देव गणेश, प्रभु श्री रामचंद्र, भगवान श्री गोपाल कृष्ण, श्री महारुद्र हनुमान, महर्षि श्री वेदव्यास, श्रीमद आद्य शंकराचार्य, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज या सर्वांच्या प्रेरणेनं आणि तुम्हा सर्व मंडळींच्या आशीर्वादानं सुरुवातीला आपण काही श्लोक म्हणूया. छान श्लोक तुम्ही सगळी मंडळी म्हणता, बरं वाटतं. अर्धा अर्धा चरण सांगतो. वसुदेव सुतं देवं कौसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. आकाशात् पतितं तोयं यथा गच्छति सागरं सर्वदेव नमस्कारः केशवं प्रतिगच्छति नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः सदा सेव्या सदा सेव्या श्रीमद्भागवती कथा यस्या श्रवणमात्रेण हरिश्चित्तं समाश्रयेत. नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत. ततो जयमुदीरयेत. हरये नमः. हरये नमः. हरये नमः. आज दिवस भाद्रपद शुद्ध दशमी गुरुवारचा दिवस आहे आणि आपल्या या सप्ताहाचा तिसरा दिवस आहे. आजचा जागतिक दिवस जर म्हणलात तर आजच्या विषयाला अगदी योग्य असा दिवस आहे. वर्ल्ड ओझोन डे म्हणजे जागतिक ओझोन दिवस. ओझोन म्हणजे O3, ऑक्सिजन अधिक तीव्र रूपात त्याला ओझोन म्हणायचं. आणि ओझोनचा वरती जो एक थर होता उत्तर ध्रुवाकडे, तो माणसाने इतक्या मोठ्या प्रमाणावर कार्बन डायऑक्साईड तयार केला, निरनिराळी यंत्र तयार केली, त्यातून निरनिराळे गॅसेस तयार झाले. मुख्य म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग आपण ज्याला म्हणतो, म्हणजे एकंदरीतच तिथे होल पडलं आणि त्यातून सूर्याचे डायरेक्ट आपण म्हणतो किती गरमी वाढली आहे, सगळे ऋतुचक्र हे जरा डिस्टर्ब झालेलं आहे.
कारण ओझोन होल हा त्यातला एक महत्त्वाचा फॅक्टर आहे, एक महत्त्वाचा फॅक्टर. तर त्याची जाणीव होण्यासाठी आजचा दिवस जगात आपण म्हणतो की साजरा केला जातो. वसुंधरा नावाची एक परिषद आहे, ज्याला अर्थ कॉन्फरन्स म्हणतात, काही वर्षांपूर्वी. आणि तिथे जगातले प्रत्येक देश महत्त्वाचे त्यांच्या हेड ऑफ स्टेटनी जायचं असतं. म्हणजे टॉपमोस्ट पंतप्रधान, राष्ट्रपती जे कोणी असतील त्या देशाचे. अमेरिका हा सगळ्यात तुम्हाला माहीत आहे, त्या देशाबद्दल जेवढं चांगलं बोलावं तेवढंच वाईटही बोलता येईल. तर त्यांनी आपला फॉरेन सेक्रेटरी का कोणीतरी पाठवून दिला. आम्ही याला काही महत्त्व देत नाही. त्यावेळेचे भारताचे पंतप्रधान, ज्यांच्या नावात एक अवतार आहे जो आपण आज पाहणार आहोत, त्यांनी भाषण केल्यानंतर चार्टर फ्लाईट म्हणजे सरळ राष्ट्रपती आले अमेरिकेचे. कारण त्यांना वाटलं की या भाषणाचा प्रभाव पडून सगळ्या जगातले नेते असं काहीतरी पास करतील तिथे की जे अमेरिकेच्या हिताला धोकादायक असेल. विचार करा, तेव्हापासून एकत्र येऊन आपण कार्बन कन्झम्पशन किंवा प्लास्टिक कन्झम्पशन कमी करूया, 10% कमी करूया वगैरे वगैरे या गोष्टी ठरवल्या जातात. आज झालं आहे काय की ग्लोबल वॉर्मिंग हा शब्द लहान मुलांनाही माहीत झालेला आहे. पण त्यामुळे झालं आहे काय की उत्तर ध्रुवाकडचे जे हिमनग, ज्याला आपण आईसबर्ग्स म्हणतो, ते मोठे म्हणजे पर्वत एवढे मोठे असतात, ते वितळायला लागलेले आहेत. आणि सगळे समुद्र जोडलेले असल्यामुळे समुद्राच्या पाण्याची पातळी वाढायला लागलेली आहे. आणि त्यामुळे सागर तीरावरची जी गावं आहेत, म्हणजे आपल्याकडची पणजी, वास्को, हे लक्षात ठेवा, येत्या 20 वर्षात त्याचा बराचसा भाग किंवा रस्ते वगैरे सगळे पाण्याखाली जाणार आहे. या पुराणातल्या कथा आहेत. समर्थांनी अगदी शेवटच्या क्षणी काही वाक्य म्हणली, सागर तीरस्थांचा नाशाची आहे, एक त्यांनी सांगितलेलं आहे. सागर तीरस्थ, आपण सगळे सागर तीरस्थ आहोत. आणि त्यातल्या त्यात तुम्ही जर कळंगूट वगैरे भागात गेलात तर नाश म्हणजे काय हे तुम्हाला कळेल. पैशासाठी काहीही, मग घरातल्या स्त्रिया काहीही, घरातले पुरुष काहीही, आणि मुलंसुद्धा काहीही, शिक्षण सोडून. सागर तीरस्थांचा नाशाची आहे. हा एक नाशाचा घटक आहे की सागराच्या पाण्याची पातळीवरती आल्यानंतर बराचसा भूभाग हा जलमय होणार आहे. पुण्याचे, मुंबईचे सुद्धा काही भाग, पुण्याचे नाहीत, मुंबईचे. विचार करा तुम्ही, असेच राक्षस आहेत की जे पातळी वाढवतात, समुद्राखाली पृथ्वीला घेऊन जातात, आणि मग त्याचा उद्धार करण्यासाठी देवाला निरनिराळे अवतार घ्यावे लागलेले आहेत. आपल्याला 10 अवतार माहीत आहेत, त्याची कथा आपण उद्या बघणार आहोत. कारण उद्या वामन अवतार आहे, हे लक्षात ठेवा की वामन हा एक चिंतनासाठी महत्त्वाचा अवतार आहे. नृसिंह चिंतनासाठी महत्त्वाचा अवतार आहे. उद्या आपण त्याच्यावर चिंतन करणार आहोत. पण दशावतार आपण ज्याला म्हणतो, विष्णूचे दशावतार, त्यातल्या एका महत्त्वाच्या अवताराची जयंती उद्या आहे, म्हणून तो विषय उद्या घेणार आहोत. पण भागवतात अगदी सुरुवातीला 24 अवतार सांगितलेले आहेत विष्णू भगवानांचे. त्या 24 अवतारांची नावं, त्यातले बरेचसे अवतार हे त्या दशावतारातले आहेत, पण 1-2 ओळीतच त्याचं वर्णन आलेलं आहे. पुढे अध्यायच्या अध्याय नृसिंह अवतार अध्याय आलेले आहेत काही. आणि मग त्यावेळेला उद्या आपण जे बघणार आहोत तो फार जरा डिटेल बघणार आहोत, कथा विशेष बघणार नाही आहोत. आपण चिंतन करणार आहोत त्याच्या आत काय आहे, पोटात, किंवा त्याच्या खाली काय आहे, हे रहस्य, हे मर्म म्हणतात त्याला, किंवा वर्म असाही शब्द वापरतात, पण मर्म, सिक्रेट, आपण त्याचा अभ्यास करतोय. आणि म्हणून जर विचार केलात तर या अवतारांची कथा आपण सुरू करूया. देवाला अवतार का घ्यावा लागला? आत्ता तुम्हाला सांगितलं, राक्षसी वृत्ती वाढल्या. राक्षसी वृत्ती आपण भ्रष्टाचार म्हणतो, प्रदूषण म्हणतो, अत्याचार म्हणतो, हिंसाचार म्हणतो. हे सगळे जे आहेत ना, सदाचार सोडून हे सगळे जे बाकीचे आचार आहेत ना, ते राक्षसी वृत्तीचं प्रतीक आहे. त्यामुळे जर विचार केला तर ती पूर्वीपासून चालत आलेली आहे. अनेक राक्षस एवढे प्रभावी होते की त्यांनी वेद चोरले, आणि वेद चोरून ते समुद्राच्या तळाशी जाऊन बसले. आता त्या राक्षसाला मारून वेदमुक्त करणं म्हणजे काय? कथा ही तुम्हाला सांगितली, एवढीच कथा आहे. आपण थोडा विचार करणार आहोत. पहिला अवतार जो आहे तो सनकादी, आपण जे 4 ब्रह्मकुमार म्हणतो, जे ब्रह्मदेवाच्या मानस संकल्पातून झालेले आहेत, आणि त्यांच्या 8-10 वर्ष वय तेवढंच राहतं. अत्यंत तेज आहे ज्ञानाचं, आणि ज्ञानाचं तेज आहे, आणि जो अत्यंत वर्तमान काळात राहतो, लक्षात ठेवा, तो तसाच राहतो. मग त्याच्या कदाचित शरीरावर परिणाम होणारच आहे, पण हे 4 असे मानलेले मानस पुत्र ब्रह्मदेवाचे आहे तेवढेच असतात. त्यांना सगळीकडे मुक्तद्वार आहे, जसं ते नारदान आहे.
मुक्तद्वार म्हणजे अगदी तुम्ही, आपण ज्याला शयनकक्ष म्हणतो तिथेही तुम्हाला प्रवेश आहे. तुम्ही ज्या अर्थी प्रवेश केलेला आहे त्या अर्थी काहीतरी घडणार आहे आणि त्याच्यातून आमची सुटका करायची व काहीतरी कल्याणची गोष्ट आम्हाला सांगायला तुम्ही आलेला आहात. ही तर काही 4 बाळच आहेत. त्यांची नावं आपल्याला माहीत आहेत. सनकादी म्हटल्यानंतर सनक, सनंदन, सनातन आणि सनत, आणि काही ठिकाणी शेवटचा सनत आहे, सनत कुमार म्हणतात. हे 4. आळंदीचे ब्रह्मकुमार असा एक शब्दप्रयोग वापरला जातो. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई. आता ह्यांची वय एका अर्थाने ज्ञानेश्वरांनी जर 21व्या वर्षी समाधी घेतली तर ज्ञानेश्वर 21 वर्षांचेच राहिले ना. सांगा बरं. म्हणजे ज्ञानेश्वरांची दाढी वगैरे अशी वाढली आहे, पिकलेत केस वगैरे, कल्पनाही करता येत नाही आपल्याला. ह्या इमेज एक गंमत म्हणून सांगतो. एका छोट्या मुलाने प्रश्न विचारला रवींद्रनाथ टागोरांचं चित्र बघितल्यानंतर, जन्मापासून यांची दाढी पांढरी आहे खरंच. मग दुसरा म्हणतो गांधीजींना जन्मापासून केस नाही आहेत. त्या एवढी प्रतिमा आहे की गांधीजींचे केस असलेले फोटो किंवा यांची अगदी काळी कुळकुळीत दाढी असलेले रवींद्रनाथांचे त्यांच्या तारुण्यातले फोटो हे आपल्या डोळ्यासमोर तेवढे येत नाहीत. एक इमेज येते. तशी निरनिराळ्या देवांची, देवतांची इमेज आहे, त्याच्यापासून आपण प्रतिमा, मूर्ती बनवल्या आणि मग त्याचं रूपवर्णन करायला सुरुवात केली. रूपवर्णन म्हणजे पुराण एका अर्थाने. पण पुराणाला नुसतं रूपवर्णन करण्यात स्वारस्य म्हणजे इंटरेस्ट नाही आहे, रस नाही आहे, लक्षात ठेवा. त्यांना सांगायचे स्वरूप. स्वरूप म्हणजे जे एक आहे आणि सगळ्यांचं समान आहे. बघा पुढे. तर ह्यांनी काय केलं, लहान वयात त्यांनी जे ज्ञान मिळवलं आहे, ब्रह्मचर्याचं पालन. तुम्ही म्हटलं काय एवढी लहान मुलं ब्रह्मचर्य, आपण घोटाळा करतो. ब्रह्मचर्य व्रत आणि ब्रह्मचर्य आश्रम. ब्रह्मचर्य आश्रमाचा लग्नाशी संबंध आहे. आता चला ब्रह्मचर्य आश्रम संपला तुमचा, तुम्ही आता आमच्या ऋषिकुलातून जाताय, आता गृहस्थाश्रमात प्रवेश करा. आश्रम आहे, पण ब्रह्मचर्य हे व्रत आहे. त्याच्यात काय करायचं असतं, ज्ञान, तेज, सामर्थ्य यांचं संपादन करायचं असतं, म्हणजे ते मिळवायचं असतं. सतत मिळवत ही मुलं सतत मिळवत राहत आहेत. एक सहज उल्लेख करून पुढे जाऊया, कारण ती कथा आपल्याला माहीत आहे की विष्णू भगवानांकडे आलेले आहेत आणि विष्णू भगवान कुठल्या तरी स्वारीवरून आले असतील, दमलेले आहेत, आणि त्यांनी सांगितलं त्यांचे द्वारपाल जय आणि विजय की कुणालाही आज सोडायचं नाही. आणि हे म्हणाले आम्हाला आत्ताच्या आत्ता विष्णू भगवानांना भेटायचं आहे. लोक विचारतात प्रश्न की ते त्यांचं कर्तव्याचं पालन करत होते, मग त्यांना शाप का दिला. एकदम शाप दिलेला नाही. त्यांनी सांगितलं की आम्ही लहान मुलं आहोत, आमच्या चेहऱ्यावरचं तेज तुमच्या लक्षात येत नाही आहे, आम्ही लोकांना त्यांच्या हिताचं काहीतरी सांगण्यासाठी जात असतो, म्हणून आम्हाला कुठेही मज्जाव नाही आहे, सगळीकडे आम्हाला प्रवेश आहे. हे सांगितल्यानंतर सुद्धा जायचं नाही म्हणजे नाही. विष्णू भगवान विश्रांती घेत आहेत. त्यावेळेला विष्णू भगवानांच्या कानावर हे सगळं पडत होतं. उठून येणार इतक्याच्या 4 यांनी शाप इतकं सांगून तुम्हाला कळत नाही ना, मनुष्य जन्म घ्यावे लागतील 3. लक्षात घ्या. मग इतक्यात ते आले, ते म्हणाले माझ्यामुळे यांना शाप मिळालेला आहे, तो शाप मी घेतो. हे मी मुद्दामून का सांगतोय, कारण पुढे आपल्याला निराळी गोष्ट ऐकायची आहे. तर ते म्हणाले शाप असा ट्रान्सफरेबल नाही आहे, एकाचा शाप दुसऱ्याला भोगता येत नाही. पण असं कधीच झालेलं नाही आहे का, झालं आहे. ती गोष्टी आपण नंतर बघणार आहोत. हे सेवक आहेत, त्यांना शाप भोगलाच पाहिजे. त्यांना उशाप काही मागायचा असेल तर विचारा. तर ते म्हणाले उशाप एवढाच आहे की आम्ही 3 मानव जन्म घ्यायला तयार आहोत, पण 3ही जन्मात आम्ही भाऊ किंवा अगदी जवळचे मित्र असलो पाहिजेत, आणि आम्हाला मारण्यासाठी हे भगवंता तुला अवतार घ्यायला पाहिजे. म्हणून हे जे अवतार आहेत ना, त्या अवतारांचं एक कारण ही कथा सांगितली जाते की जिथे सनत कुमार किंवा सनकादी ही जी 4 ब्रह्मकुमार म्हणतात किंवा भावंड आहेत, त्यांचा हा प्रभाव आहे. आणखीन एक आपण बघितलं ना, सुरुवातीला पहिल्याच दिवशी काय बघितलं की ती भक्ती आहे. भक्तीची 2 मुलं, ज्ञान आणि वैराग्य, मरणासन्न झालेली आहेत. याच्यावर उपाय काय. नारद म्हणाले मलाही सुचत नाही आहे, पण मी उपाय शोधून काढतो आणि इथे येऊन तो उपाय करतो. ते सनक हे भेटले. ते म्हणाले सोपं आहे की रे, भागवताचा सप्ताह करूया. कोण वाचणार. आम्ही वाचतो, तुम्ही बाकीची तयारी करा. म्हणून त्यांनी भागवताचा सप्ताह केला. त्या भक्ती आणि तिची 2 मुलं, ज्ञान आणि वैराग्य, ते पुन्हा तरुण व्हावीत. आपली आई आपल्यापेक्षा मोठी आणि आपण आईपेक्षा लहान अशी परिस्थिती निर्माण व्हावी, आणि ती त्या भागवत सप्ताहानं झाली. लक्षात ठेवा. हा भागवत सप्ताह कुणी केला होता, या सनत कुमारांनी केला होता. हा देवाचा पहिला अवतार 24 सांगितला जातो. दुसरा अवतार वराह. या अवताराची कथा आहे ना, ती आपण उद्या बघणार आहोत. पण इथे एवढाच उल्लेख आहे, वराह अवतार आहे,
काय झालेलं आहे लक्षात घ्या की पृथ्वी रसातळाला गेलेली आहे. रसातळाला म्हणजे पाण्यात बुडलेली आहे. का बुडलेली आहे हे आत्ता तुम्हाला सांगा. राक्षसी महत्वाकांक्षा, असुरी वृत्ती यामुळे पृथ्वीचं काही झालं ते वाटेल तेवढी जंगलं तोडा, वाटेल तेवढ्या खाणी खणा, वाटेल तेवढे प्रयोग करा. कशाचे? अणुशक्तीचे प्रयोग वाळवंटात वगैरे. काय होणार आहे सांगा बरं? पृथ्वी रसातळालाच जाणार आहे. मग रसातळाला गेलेली पृथ्वी वर काढण्यासाठी अशा एका प्राण्याचा अवतार घेणं आवश्यक होतं की ज्याचे सुळे ज्याला म्हणतात. म्हणजे एक तर हत्ती, पण हा वराह की जो पाण्यात असा गेला मुसंडी मारून आणि त्यांनी पृथ्वीला आपल्या सुळ्यांवर टस्क म्हणतो ना आपण त्याला, त्याच्यावर अलगद वर आणलं पाण्यातून. आणि मग लोकांना सांगितलं की आता नीट वागा तुम्ही. हे तुम्ही जे अत्यंत म्हणतो ना की इतकं स्वच्छंदी वागताय, इतकं स्वैर वागताय, कुठल्याही मर्यादेचं पालन करत नाही, सगळं अमर्याद तुम्हाला भोगसेवन पाहिजे. त्यामुळे पृथ्वीची अशी परिस्थिती झालेली आहे. पण वराह अवताराने केलं. आपल्याला आणखीन एक चिंतन करूया आपण. वर अह असे दोन शब्द आहेत वराहमध्ये. वराह म्हणजे डुक्कर, पण कसलं? रानडुक्कर असं म्हणतात त्याला. परंतु वर म्हणजे श्रेष्ठ आणि अह म्हणजे दिवस. श्रेष्ठ दिवस आपण साजरा केला पाहिजे. म्हणजे काय? आपला बर्थडे, वाढदिवस, का वर्षाचा पहिला दिवस, का दिवाळीसारखे वगैरे सण नाही. आपण म्हणतो ना दिवसाचे 26 तास केले पाहिजेत, तर आपण पृथ्वीला वाचवू शकू. आता दिवसाचे 26 सोडा, 24च्या 24 तास आपण अध्ययनशील राहायला पाहिजे. अध्ययनशील म्हणजे पुस्तक वाचत नाही, पाठ करत नाहीच नाही, चिंतन करत. म्हणून आपण म्हणतो रात्रीचा दिवस करून अभ्यास केला. आय बर्न्ट मिडनाईट ऑइल अँड देन आय गॉट द फर्स्ट रँक. मध्यरात्री रात्र मी जागून अभ्यास केलेला आहे. त्याला वर अह तर आहेच दिवस, पण निशा, अहर्निश शब्द जो वापरतो तो वराह शब्दाचा अर्थ आहे. आज निदान काही लोकांनी समाजातल्या की जे विचार करू शकतात, प्रयोग करू शकतात, संशोधन करू शकतात किंवा चिंतन करू शकतात, त्यांनी खरंच तुम्हाला सांगतो की दिवसा कर्म केल्यानंतर, दिवसा निरनिराळी कामं पार पाडल्यानंतर रात्री झोपत्या चिंतन केलं पाहिजे. सकाळी उठल्यानंतर थोडं चिंतन केलं पाहिजे. म्हणजे जो दिवस आहे ना तो दिवस श्रेष्ठ होईल. आणि तो झाल्याशिवाय पृथ्वी वाचणं अवघड आहे. आज सगळ्या पृथ्वीला शेकडो वेळा जाळता येईल एवढी न्यूक्लिअर वेपन्स जगातल्या निरनिराळ्या राष्ट्रांकडे आहेत. एकदा काय म्हणता तुम्ही? आणि हिरोशिमा आणि नागासाकी काय ती 2 शहरं होती फक्त, आणि त्यावेळेला साधे बॉम्ब टाकलेले आहेत. आता केवढे प्रचंड आहेत आणि जवळजवळ अनेक राष्ट्रांकडे ते आहेत. त्यामुळे जाळायची ठरवली पृथ्वी तर काही शेवेळा जाळता येईल पृथ्वी. इतकं ज्याला न्यूक्लिअर स्टॉक पाईल म्हणतात ना तेवढं आहे. हे राक्षसी महत्वाकांक्षा आहे. आणि हा सगळा डेड वेट आहे. मी कित्येक 100 कोटी रुपये खर्च करून बॉम्ब बनवला आणि तो वापरणार नाही आहे, ते गुंतून नाही का पडले? लक्षात ठेवा. पैसे त्याचा राष्ट्राला काय उपयोग आहे? डेड वेट ऑन इकॉनॉमी म्हणतात त्याला. काही उपयोग नाही आहे त्याचा. पण तुम्ही करता म्हणून मी करतो. प्रत्येक राष्ट्राला करावं लागतं. परवडत नाही आहे जगाला. एक लक्षात ठेवा, हा जो भाग आहे तो हा अवतार आहेत ना त्या अवताराच्या मुळाशी आहे. पृथ्वीला वाचवलं पाहिजे, मानवजातीचं कल्याण केलं पाहिजे, हा सगळा प्रकार आहे. तिसरा अवतार आपल्या सगळ्यांचा लाडका नारद. नारदाला आपण कळ फिरवणारे अनेकदा बघितलेले आहे, अनेक प्रसंग बघितलेले आहेत. भागवतात महत्त्व काय? ध्रुव, प्रल्हाद यांना काय केलेलं आहे? यांना संथा नामाची नारदाने दिलेले आहे. नारद गुरु आहेत. वाल्या कोळ्याचे गुरु कोण आहे? तो नारद आहेत. परत वाल्मिकी झाल्यानंतर रामायण लिहिण्याची प्रेरणा कुणी दिलेली आहे? नारदांनी दिलेली आहे. व्यास उदास असताना भागवत सांगण्याची लिहिण्याची प्रेरणा कुणी दिलेली आहे? नारदांनी दिलेली आहे. ही नारदांची अजरामर कामं आहेत. त्या प्रसंगात पुराणातल्या नारदांनी केलं, ठीक आहे, पण ही केवढी कामं आहे. वाल्याला एक अनुग्रह, वाल्मिकींना रामायणाची प्रेरणा, ध्रुव प्रल्हादी लहान मुलं आहेत. ध्रुवाला तर ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र नारदांनी दिला, लक्षात ठेवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रल्हाद हा गर्भात असताना नारदांच्या आश्रमात नारायण नारायण हा एका अर्थाने गर्भसंस्कार त्याच्यावर झालेला आहे. नारदांबद्दल खूप सांगता येईल, पण अर्थावर आपण चिंतन केलं होतं. नर अनेक वचन, नार म्हणजे मानव जात आणि द म्हणजे देणारे. मानवजातीला काय देणारे नारद? पैसे देणारे. त्यांची संपत्ती काय?
आशीर्वाद देणारे, आशीर्वाद देव देतात त्यांचे, कल्याणाचा मार्ग देणारे, कल्याणाचा मार्ग दाखवणारे कोण आहेत? नारद. त्याच्यानंतरचा अवतार नर नारायण. आता पहिली काही दाम्पत्य आहेत ना भागवतात आलेले आहेत, त्याच्यातलं एक दाम्पत्य आहे धर्म आणि मूर्ती. हे सगळे ऋषी आहेत. मूर्ती हे पत्नीचं नाव आहे. आता मूर्तिवंत धर्म लक्षात ठेवा. नर आणि नारायण हे 2 मुलं त्यांना झालेली आहेत. नर नारायण म्हणजे काय की सतत ते हिमालयात तपश्चर्या करत असतात 2 शिखरांवर बसून. जेव्हा गरज असेल त्यावेळेला ते येतात. अशी काही उदाहरणं सांगितली जातात की रामाच्या काळात राम आणि हनुमान हे नरनारायण आहे. तुम्ही राम लक्ष्मण म्हणतात तर लक्ष्मणा शेषाचा अवतार आपण म्हणलंय, पण राम नारायण आणि हनुमान हा नर किंवा वानर मिळून पराक्रम केलेला आहे. पुढच्या काळात कृष्ण आणि अर्जुन दोघं जण पाहिजेत ना, रथी आणि सारथी, त्यांनी जवळजवळ युद्ध जिंकलेलं आहे. त्याच्यानंतरच्या काळात शिवाजी आणि रामदास जर तुम्ही मानलेत तर, पण नक्कीच विवेकानंद आणि रामकृष्ण. रामकृष्णांचे शब्द आहेत. आज रामकृष्णांची पुण्यतिथी आहे, पण आपण हा स्वतंत्र विषय घेणार आहोत, त्यावेळेला बघणार आहोत. तर काय सांगितलं त्यांनी की नर नारायणाची जोडी आहे आमची, पण नर मी आहे आणि नारायण तो आहे. त्यांनी एक सुंदर दृश्य वर्णन केलेलं होतं, ते आपण नंतर पाहू. पण हे लक्षात ठेवा, नारदांचं काम काय, एखादी चांगली घटना अशी वाहत आली आणि एकदम थबकली, कुठल्या तरी राक्षसांनी वगैरे संकट आणलेलं आहे, तर असं काहीतरी करायचं. त्या घटनेचा प्रवाह, कधी कधी घटना एका दिशेने जात असते, ती दिशा चुकीची आहे, तर ती दिशा बदलायची आणि मानव जातीच्या कल्याणाच्या दृष्टीने ती दिशा बदल करायचा नारदांचं काम आहे. म्हणून नारद ही अत्यंत महत्त्वाची व्यक्ती म्हणू नका, ती एक शक्ती आहे आणि त्यामुळे ती चिरंजीव आहे. नारदाची गादी, आज जे नारदीय कीर्तन करतात ना, आपले हरिदास आपण म्हणतो ते नारदाच्या गादीवर उभे असतात. जसं हे व्यासांचं पीठ आहे ना, तशी ती नारदांची गादी आहे. गादी म्हणजे परंपरा. नारद कधी गादीवर उभे राहिले असतील, ते एके ठिकाणी राहूच शकत नाही. ठीक आहे, त्याचं नरनारायण जसं आहे तसा पुढचा कपिल अवतार आहे. मग कर्दम आणि देवहूती, कर्दम ऋषी आणि देवहूती ही त्यांची मुलगी, त्यांना झालेला हा पुत्र कपिल हा इतका बुद्धिमान आहे, पण तो प्रपंचात रमतो. आणि प्रपंच म्हणजे लग्न करून नाही, समजू नका. मला आई वडील ते कुटुंब ते दैनंदिन नको आहे. तर वडील म्हणाले की मला तुझं पटू शकतं, कारण पूर्वी मी सुद्धा तपश्चर्या करणारा तपस्वी ऋषीच होतो. पण आई म्हणली बाळा लहानपणीच जातोयस तू वगैरे काय. तो म्हणतो मी उपदेश करतो. वडिलांना थोडा आणि आईला पूर्ण उपदेश केला. आणि मग आई म्हणाली जा, आणि सरळ ते आले. आणि कुठे, आज जिथे गंगा सागराला मिळते, गंगा सागर म्हणतात ना, ते तीर्थ या कपिलांच्या मुळे झालेलं आहे. गंगावतरणाची अनेक कारणं सांगितलेली आहेत. त्याच्यात आत्ता आपल्याला गोष्ट माहीत आहे, एका वाक्यात पाहून पुढे जाऊया. हे कपिल मुनी गेले आणि भारताच्या त्यावेळेला सागर वगैरे नव्हते, त्या ठिकाणी एका गुहेत राहिले. त्याला आता कपिल तीर्थ म्हणतात. झालं काय की त्या गुहेत सगर नावाचा राजा आहे. मुद्दामून सांगितलं कारण सगरवरून सागर आलेला आहे शब्द. तर त्यात 60,000 मुलं आहेत असा उल्लेख आहे. आणि त्यांनी अश्वमेधाचा घोडा सोडलेला आहे. आणि ह्यांनी जर अश्वमेध पूर्ण केला आणि सांगितलं की आम्हाला स्वर्गाचं राज्य पाहिजे, तर इंद्राला सिंहासन खाली करायला पाहिजे, रिकामं करायला पाहिजे. म्हणून इंद्र गेला आपल्या बृहस्पती देवांचे गुरु आणि सांगितलं काय करू, तर अश्वमेधाचा घोडा लपवून ठेव. घोडा जर सापडलाच नाही तर अश्वमेध कसा पुरा होणार आहे, कुठे लपवू. तो म्हणाले तू विचार कर, अशा ठिकाणी लपवला पाहिजे की तो घोडा त्यांना सापडणार नाही, आणि सापडला तरी तो घोडा सोडवताना असं काहीतरी होईल आणि त्या सगळ्यांचा नाश होईल. तर कपिल मुनी बसलेले डोळे बंद करून कित्येक वर्ष, आणि एखादं इंद्रिय जर आपण बंद केलं तर ज्यावेळेला उघडू त्यावेळेला त्याची शक्ती, गांधारीचं उदाहरण आपण बघितलेलं आहे. पट्टी बांधलेली आहे आणि आपल्या दुर्योधनाला म्हणते की कपडे न घालता तू माझ्यासमोर उभे राहा, मी पट्टी काढते आणि माझी जी वज्रदृष्टी आहे ती पायापासून वरती अशी पाहते, कुठलंही अस्त्र किंवा शस्त्र तुला वध तुझा करू शकणार नाही, तू अवध्य बनशील. आणि तू जर अवध्य आहेस तर कौरवांचा जय नक्की आहे. त्यावेळेला वाटेत त्याला कृष्ण भेटतो. पहाटे 2ला जातो, कुणी बघू नये आपल्याला म्हणून आंघोळ करून. कृष्णाला ते माहीत आहे, तो वाटेत भेटतो आणि म्हणतो दुर्योधना आत्ता आंघोळ, कुठलं व्रत आहे की काय. नाही 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 पण सांग ना. कृष्ण अशा पद्धतीने प्रश्न विचारतो की तो सांगून बसतो. त्यावेळेला म्हणाले लक्षात ठेव, तू जर आईसमोर विवस्त्र उभा राहिलास तर जगाला काय वाटेल की आईशी तुझे वाईट संबंध आहेत, अनैतिक संबंध आहेत.
तो म्हणतो मग जगाला कसं कळेल? मला कळलं ना. कृष्ण म्हणतो मग आता काय करू? अरे निदान पानांची फुलांची चड्डी तरी घाल मांडीला वगैरे. तो म्हणतो ती आता ह्यावेळेला कुठे मी आणली आहे. म्हणून तो चड्डी घालून उभा राहतो. कारण ह्या मांड्या फोडण्याचीच प्रतिज्ञा आहे ना भीमाची. त्या जर अवध्य किंवा अभेद्य बनवल्या कठीण होतं. त्यावेळेला ती अशी नजर फिरवत येते आणि इथे त्याला ती चड्डी घातली असे दिसल्यानंतर ती विचारते वाटेत कृष्ण भेटला होता काय? म्हणाली व्हायचं ते होणार आहे. नियती तुम्ही बदलू शकत नाही. ज्या घटना घडणार आहेत ना अटळ, त्या टाळू शकत नाही तुम्ही. हेच या घटनेतून बघायचं. पण लक्षात ठेवा, तर हा कपिल तिथे जाऊन बसला, घोडा तिथे लपवला इंद्रानं, आणि नंतर हे सगरपुत्र आले. हा ढोंगी ऋषी आमचा घोडा लपवतोय म्हणून हलवल्यानंतर त्यांनी डोळे उघडले. कित्येक वर्षांनी डोळे उघडत होते आणि आपल्या डोळ्यांचा फोकस ज्याला म्हणतात अशी दृष्टी फिरवल्यानंतर 60,000 राखेचे ढीग झाले. आता काय यांची गती काय? पुढे सद्गती मिळायला पाहिजे, मुक्त झाले पाहिजेत. आणि म्हणून 3 पिढ्या प्रयोग चाललेला आहे गंगा खाली आणण्याचा. ऋषीने सांगितली जी गंगा आहे स्वर्गात वाहते, तिला तुम्ही पृथ्वीवर आणा आणि तिला मार्ग दाखवून या 60,000 याच्यावरून गेली की ती गंगा पवित्र असल्यामुळे सगळ्यांची मुक्ती होईल. पण तसं केलं शेवटी. भगीरथाने गंगा आणली म्हणून आपण भागीरथी म्हणतो. गंगा तिथून गेली आणि नंतर गंगा म्हणाली की मी वाहत राहणारी आहे, हे माझं काम नाही आहे, हे झालं. पण आता तिथे मोठा ह्रद म्हणजे खड्डा होता, त्या खड्ड्यात तुझं पाणी टाकत राहा. तो पहिला सागर झाला. सगर पुत्रांच्या उद्धारासाठी गंगा आली आणि गंगा थांबली, साठली म्हणून सागर शब्द आला. किती त्या कथा सुंदर आहेत, विचार करण्यासारख्या. पण इथे एक लक्षात ठेवायचं की भगीरथाने आपल्या पूर्वजांसाठी, ते 3ऱ्या पिढीतले पूर्वज आहेत आधीचे, पण त्यांनी माझ्या पूर्वजांचा उद्धार झाला पाहिजे, झालाच पाहिजे, त्यासाठी मी वाटेल ते करेल. मग शंकराची प्रतिज्ञा प्रार्थना केली, वर विष्णूची प्रार्थना केली. विष्णूच्या पायापासून गंगा वाहत होती. मग ती शंकराने डोक्यावर धारण केली आणि तिला मार्ग दाखवत भगीरथाने अगदी पार सगळ्या. त्याच्यामुळे किती जणांचा उद्धार झाला. गंगा काही हिमालयापासून तिथपर्यंत काही 100 किलोमीटर वाहते ती, काही 1-2 किलोमीटरचा प्रश्न नाही आहे बघा. म्हणून कपिलांनी जे तत्त्वज्ञान सांगितलं त्याला सांख्य तत्त्वज्ञान म्हणतात. ते तत्त्वज्ञान अवघड आहे. गीतेचा जो 2रा अध्याय आहे तो सांख्य तत्त्वज्ञान सांगणार आहे. इथे देवाच्या अस्तित्वाची गरज त्यांनी मानलेली नाही आहे. प्रकृती पुरुष असं ते तत्त्वज्ञान आहे. पण आज त्याच्यावर फिजिक्ससारखं विज्ञान आपण म्हणतो त्याचीसुद्धा मांडणी करता येईल इतकी ह्या कपिलाची बुद्धिमत्ता आहे. हा देवाचा अवतार आहे. पुढचा अवतार आपल्याला माहीत आहे म्हणून थोडक्यात पण आज गुरुवार आहे ना, दत्तात्रेयांचा अवतार. अत्री आणि अनसूया. अत्री म्हणजे त्रिगुणांच्या पलीकडे गेलेला आणि अनसूया म्हणजे निर्मत्सरी. मत्सर आपल्या मनात कोणाकोणाबद्दल असतो. आपल्या लहान मुलाबद्दलही असतो मत्सर. याचं बरं आहे नाही, याला परीक्षा नाही, शाळा नाही, काही नाही. आपण गमतीनं जरी म्हटलं तरी कुठेतरी ती एक भावना आहे. असू दे, वेळ नाही म्हणून मी तुम्हाला ती कथा सांगत नाही, पण असू दे. तर हा अत्री अनसूया त्यांच्या पोटी झालेला दत्तावतार कसा झाला हे आपल्याला माहीत आहे. पण दत्त या शब्दाचा अर्थ दिलेला. हे दैवत आहे ना, ते नारदांच्या प्रयत्नातून, नारदांच्या कल्पनेतून त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणा. कारण प्रत्येकजण आमचा ब्राह्म म्हणत होते आमचा ब्रह्मदेव श्रेष्ठ, वैष्णव म्हणत होते आमचा विष्णू श्रेष्ठ, आणि शैव म्हणत होते आमचा शिव श्रेष्ठ, आणखीन शाक्तसुद्धा शक्ती. पण एक तिघं ब्रह्मदेवाने निर्माणच केले नाही, ते तुमचा विष्णू काय करणार आहे? बरं, विष्णूने जेवायलाच घातलं नाही तर ब्रह्मदेवाने प्रजा काय उपयोग आहे? आणि सगळे जगले तर खायला मिळेल, आमचा शंकर आहे म्हणून सगळा तोल सांभाळला गेला आहे. या अशी भांडणं फक्त. मग एक दैवत तयार केलं दत्तात्रेय, आणि त्यांचं सूत्र काय आहे की सत्वम एकम त्रिधा स्थितम. एकच सत्व आहे पण त्रिधा, सत्व रज तम. निर्माण करणारा तो रज ब्रह्मदेव, पालन करणारा स्थिर तो सत्व विष्णू, आणि नाश करणारा तम हा शिव. अशी ती रचना झाली. ठीक आहे, पण दत्तगुरूंची परंपरा निर्माण झाली. श्रीपाद श्रीवल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, आपले अक्कलकोटचे स्वामी समर्थ, आणि ती परंपरा चालू आहे. या अशा फार थोड्या देवांच्या परंपरा आहेत, भक्त आहेत, पण ही गुरुपरंपरा चालू झालेली आहे. यज्ञ हा पुढचा अवतार आहे. तुम्हाला यज्ञ म्हणजे यज्ञ कुंड नाही, यज्ञ हे नाव आहे.
आणि त्यांनी केलं काय लक्षात, रुची आणि आकुती, रुची हे ऋषीचं नाव आहे आणि आकुती त्याच्या पत्नीचं नाव आहे. त्यांचं दाम्पत्य आणि त्यांचं अपत्य कोण, हा यज्ञ. त्यांनी केलंय काय की स्वयंभुव नावाचा मनू, म्हणजे खूप वर्षाचा काळ, त्याच्यात ज्या दैवी अशा प्रकृती आहेत, दैवी प्रवृत्ती आहेत, दैवी संपत्ती आहे, त्याचं रक्षण आसुरी संपत्तीपासून केलेलं आहे या यज्ञानं. त्याच्यानंतरचा ऋषभदेव, हा ऋषभदेव म्हणजे इतका तपस्वी होता, राजा आहे हा. कुणाच्या पोटी, नाभी आणि मेरुदेवी यांच्या पोटी जन्मलेला. पण तो प्रयोग करून बघायचा. त्यांनी बघितलं की पाणी आहे, खोबरं कातली आपण म्हणतो ते, आणि कट्टी करवंटी आहे, करवंटी, खोबरं आणि पाणी. हे खोबरं घट्ट चिकटलेलं आहे, ते जर त्या कट्टीपासून दूर करायचं असेल तर काय केलं पाहिजे, आतलं पाणी आटलं पाहिजे. म्हणजे माझ्या शरीरातले रस जर मी आटवले तर कदाचित माझा देह आणि आत्मा, ही देहात्म चित्त आणि जड ग्रंथी गाठ आहे ना, ती सुटेल. आणि नारळ सुटल्यानंतर गुडगुडगुडू असा हलतो की नाही, मला तो अनुभव. इतकी तपश्चर्या केली, इतकी तपश्चर्या केली ऋषभदेव. आणि शेवटी तो म्हणाला की आत्म्याचं वर्णन करताना की आत्म्याला अग्नी जाळू शकत नाही, देहाला काय, देह जळणारच आहे. म्हणून वनाला आग लागलेली होती आणि त्या आगीत यांनी प्रवेश केलेला आणि त्याच्या जीवनाचा अंत झालेला आहे. आत्मा अमर आहे, आत्म्याला अग्नी जाळू शकत नाही, शस्त्र काटू शकत नाहीत, पाणी भिजवू शकत नाही, वारा सुकवू शकत नाही. हे जे वर्णन आहे ना, अग्नी जाळू शकत नाही, हे पाहण्यासाठी हे गेल्या वनात आणि त्याच्या जीवनाचा अंत झालेला आहे. ऋषभदेव जैनांचे जे तीर्थंकर आहेत, आपण प्रॉफेट्स म्हणतो, प्रेषित वगैरे, त्यातला हा ऋषभदेव पहिला मानला जातो. त्याच्यानंतर लक्षात ठेवा पृथू. आपण पृथूबद्दल बघितलं आहे, काय सुंदर जीवन आहे त्याचं. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत त्याच्या संपर्कात, त्याच्या स्पर्शात, त्याच्या नजरेत, त्याच्या अनुभवात जी जी गोष्ट येते त्याला तो नमस्कार करतो. त्यांनी शेती सुरू केली, अनेक वनौषधी, औषधी म्हणजे वनस्पती निर्माण केल्या. आणि पृथ्वीनं त्याला एक विनंती केली, हे राजन, समाच कुरु मे राजन. मी अशी वर खाली आहे, उंच सकल आपण ज्याला म्हणतो, आणि मुख्य म्हणजे ओबडधोबड आहे. तू काय कर, मला समतल कर, मेक मी इव्हन. मी अगदीच ऑड आहे, इव्हन कर, समा म्हणजे समतल कर. पृथ्वीने केली. ॲग्रिकल्चर, कृषी सुरू झालं. आणि म्हणून पृथू सगळीकडे देवत्व पाहून नमस्कार करणारा, आणि त्याची शक्ती म्हणजे अर्ची ही त्याची राणी. पृथू आणि अर्ची हे एक अत्यंत आदर्श दाम्पत्य आहे. शेवटी देव प्रसन्न झाला आणि पृथूला म्हणतो, मला तुला काहीतरी द्यायचं आहे, कारण सगळीकडे देवत्वाची तू स्थापना केलीस. साधी शेती बघा, जमिनीला नमस्कार, भूमिपूजन. बैलांना नमस्कार, आपण बैलाचा करतो ना पोळा वगैरे रोज. बीज नमस्कार, खत वगैरे आणलं नमस्कार, पाणी, वारा, आकाश सगळ्यांना नमस्कार. आणि त्यामुळे देवत्व सगळीकडे स्थापन झालं. तो राजा असल्यामुळे प्रजेला त्याची जाणीव झाली. देव म्हणाला, तुला काय पाहिजे, काही नको, नाही काहीतरी माग. मग मला असंख्य कान दे, कारण मी कामात असताना या कानाला इकडून तिकडून येणारेच आहोत. दूर तुझं कुठेतरी कीर्तन चाललंय, कुठेतरी नामस्मरण चाललंय, कुठेतरी कथा पुराण चाललेलं आहे, ते सगळं मला ऐकू आलं पाहिजे. म्हणजे आपण बघतो ना आता निरनिराळे टॉवर्स असतात की हा या मोबाईल कंपनीचा टॉवर, तो त्या मोबाईल कंपनीचा टॉवर, सगळीकडून ते विचार आले पाहिजेत. आपल्या ऋग्वेदातली प्रार्थना आहे, पण सध्या घडतंय ते उलटं घडतंय. उलटं वगैरे काही घडत नाही, आपण त्याचा उलटा वापर करतोय. त्या ऋषीने काय प्रार्थना केली, आ नो भद्राः क्रतवो यंतु विश्वतः. सगळ्या विश्वातून नोबल थॉट्स, लेट नोबल थॉट्स कम टू अस फ्रॉम ऑल डिरेक्शन्स. ही ती प्रार्थना आहे. नोबल थॉट्स, उदात्त विचार, सुंदर विचार, सत्यम शिवम सुंदरम, त्याचे संस्कार आमच्यावर घडू देत. आज हे टॉवर असतात ना, त्या टॉवरमधून सर्व दिशांनी, आता सॅटेलाईट टी व्ही सुरू झाला, स्काय टी व्ही ज्याला म्हणतात, किंवा स्काय फोन, सगळीकडे त्याला तुम्हाला नेटवर्क मिळणार आहे आणि सगळं येणार आहे. राक्षसी संपत्ती येणार आहे, दैवी संपत्ती येणार आहे, मानवी संपत्ती, संपत्ती म्हणजे गुण, मानवाचे गुण, देवाचे गुण, राक्षसांचे गुण, सगळ्या प्रकारचे कार्यक्रम आहेत ना, सगळ्या प्रकारच्या साईट्स आहेत. मी कसा उपयोग करणार आहे
त्याच्यासाठी भागवत आहे, लक्षात ठेवा. आपण हा जे सत्संग करतो त्याच्यात काय निवडायचं योग्य, ही निवड महत्त्वाची आणि त्याच्यासाठी विवेक आवश्यक आहे. पुढे एक अवतार येणार आहे शेवटी, त्यावेळेला बघूया. म्हणून पृथू आणि अर्ची राणी यांनी सगळीकडे देवत्वाची स्थापना केली. असंख्य कान मला दे, तर ते म्हणालं कानाची शक्ती मी तुझी शतपटीनं सहस्रपटीने वाढवतो, दूर दूरचं तुला ऐकू येईल नाम कीर्तन, हे महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर मत्स्य या अवतारापासून उद्या सुरुवात करणार आहोत. मत्स्य अवताराच्या 2 कथा आहेत महत्त्वाचे. इथे त्यांनी काय सांगितलेलं आहे की एक ऋषी वैवस्वत मनू नावाचा ऋषी, या मनूपासून जसा मानव आहे ना, आपण म्हणतो धनूपासून दानव, कुरूपासून कौरव, पांडूपासून पांडव, तसा मनूपासून आणखीन एक शब्द आहे मनुष्य. त्याच्यातला मनू आहे ना, हा तो पहिला वैवस्वत मनू. तो पाणी घेत होता नदीचं आणि अर्घ्य सोडत होता सूर्याला. इतक्यात त्याच्या हातात एक मासा आला छोटासा. तो मनुष्यवाणीने बोलायला लागला. म्हणला, हे ऋषीवर, मला पाण्यात सोडू नका, मोठे मासे मला खातील, मला भीती वाटते. हा मनुष्यवाणीने बोलतोय, काही हरकत नाही, काय मला आश्रय द्या. तो हातातलं पाणी कमंडलूत टाकतो आणि नंतर काही तासांनी संध्याकाळी कमंडलूतून आवाज येतो, ऋषीवर, मला हे पात्र लहान होतं आहे. म्हणून तो आणखीन मोठं पात्र. ही आपल्या उपासनेची कथा आहे. आपली उपासना अशी वाढायला पाहिजे. त्याच्यासाठी आतून ग्रोथ म्हणतात ना, त्याला डेव्हलपमेंट म्हणतात, आतून विकास. आतून मला तळमळ लागली पाहिजे की हे पुरेसं नाही, आणखीन केलं पाहिजे. आणखीन पैसा शिकवावा लागत नाही, आणखीन देहाचे भोग सांगावे लागत नाहीत, आणखीन मुक्तीचं ज्ञान सांगावं लागतं. तो भागवतमधला हे ते ज्ञान आहे. हे बघा ना तुम्ही. तर काय होतं, नंतर तो म्हणतो की मोठ्या पात्रात टाकतो. दुसऱ्या दिवशी आवाज, हे पात्र मला लहान होतं, विहिरीत टाकतो. 2-3 दिवसांनी विहिरीतून आवाज त्या माशाचा की ऋषीवर, मला ही विहीरसुद्धा लहान होते. सरोवरात सोडतो. काही दिवसांनी सरोवर लहान होतो. नदीतून समुद्रातून महासागरात, आणि महासागरात सोडताना तो सांगतो की आजपासून 7व्या दिवशी, काही ठिकाणी 7व्या दिवशी नाही, आता लगेचच इतका पाऊस पडायला सुरुवात होईल, पाऊस थांबणार नाही आणि सगळीकडे जलप्रलय होईल. त्या लाटा आकाशाला टेकतील, एवढी पाण्याची पातळी वाढेल, सगळं जग बुडून जाईल. तू काय कर, एक नौका बांध. या ठिकाणी उल्लेख आहे की नौका देतो मी तुला. नौका म्हणजे नाव. आपण म्हणलं ते की तरुण जाण्यासाठी जी तरणी, ती नौका. तू काय कर, प्रलय होईतोपर्यंत सगळे तुला जे जीव वाचावेत त्यांची युग्म, म्हणजे नुसता बेडूक नको तर बेडकी, नुसता पक्षिणी, माणूस आहे, म्हणजे ती युग्म जोड्या तू घे, कारण नवीन सृष्टी तुला निर्माण करावी लागणार आहे. वनस्पतींची बीज, काही रोपं, सगळी मोठी नौका. आणि ज्यावेळेला अगदी प्रचंड पूर येईल, नौका तुझ्या अगदी हे होणार नाही, त्यावेळेला मी येईन. मला शिंग असेल, देवमासा म्हणतो ना आपण, म्हणून त्याला देवव्हेल, शिंग असेल, वासुकी सर्पाची दोरी, तू बांध त्याला. आणि जोपर्यंत पाणी उतरत नाही, स्थिर होत नाही, तोपर्यंत मी तुझी नौका पाण्यावर स्थिर ठेवेल. या मधल्या काळात तुला काही विचारायचं असेल ते विचार. म्हणून तिथे काही ऋषीसुद्धा होते ना, तर ऋषींनी एवढे प्रश्न विचारले त्या मत्स्याला. ते मत्स्य भगवान होते, विष्णूचा अवतार आहे तो. आणि त्यांनी जी उत्तरं दिली, प्रश्नोत्तरं, त्यातून मत्स्य पुराण फार सुंदर पुराण आहे. त्या कथा, दुसरी कथा आहे ती आपण उद्या बघणार आहोत, मत्स्य कथा. नंतर कूर्म म्हणजे कासव. या अवताराचं महत्त्व काय आहे किंवा महात्म्य काय, उद्या बघणार आहोत. कथा आपल्याला माहीत आहे की देव हे दुर्बल झाले आणि दानवांकडे संजीवनी मंत्र असलेले शुक्राचार्य गेले. त्यामुळे दानव म्हणजे लढाया व्हायच्या. राक्षस मेले, यांनी मंत्र म्हणला की राक्षस पुन्हा जिवंत, कारण तो संजीवनी मंत्र आहे. त्यावेळेला ह्यांनी सांगितलं काय करूया, अमृताचा कुंभ खाली पडलाय गरुडाच्या चोचीतून, तर तो तुम्ही आणा. त्याच्यासाठी घुसळा समुद्र. निरनिराळी रत्न आहेत समुद्रात, ती सगळी रत्न बाहेर येतील. सगळ्यात शेवटी धन्वंतरी अमृत घेऊन येईल. 14 रत्न आलेली आहेत. धन्वंतरी हा देवांचा असा डॉक्टर आहे, वैद्य आहे की आजारी पडू देत नाही. आणि आजारी पडल्यानंतर बरं करण्यासाठी अश्विनी कुमार आहेत, हे लक्षात घ्या, अश्विनी कुमार. म्हणून आपण जर विचार करायचा झाला तर कूर्म अवतारात तो मेरू पर्वत आणला, समुद्र घुसळायचा आहे
आपल्याला साधं ताक घुसळायचं असेल तर त्याला मथनी किंवा रवी म्हणतात, चर्नर, तो आणावा लागतो. इथे हा मेरू पर्वत, वासुकी नागाची दोरी, तो पर्वत बुडायला लागला ना खाली, पूर्णपणे खाली गेला तर तुम्हाला घुसळता येत नाही, थोडंसं अंतर ठेवावं लागतं. मग शेवटी विष्णूची प्रार्थना, विष्णू महाकूर्म किंवा कच्छप म्हणजे कासव झाला आणि आपल्या पाठीवर त्यांनी तो मेरू हे करत, म्हणून त्याच्या पाठीला खवले पडले. लक्षात ठेवा, पहिल्यांदा गुदगुल्या झाल्या म्हणून ते कासव असं करायला लागलं, त्यातून समुद्राला लाटा निर्माण झाल्या, ज्या अजूनही आहेत, एकातून दुसरी, तिथे दुसरी, लाटा चालूच राहिल्यात सारख्या. कुर्मा होता. पण त्यामुळे काय झालं, शेवटी धन्वंतरी आला. पहिल्यांदा हलाहल विष आलं, नंतर मदिरा आली. मदिरा कुणाला दिली? यांना, राक्षसांना दिली. शेवटी धन्वंतरी अमृत घेऊन आला. मग त्याच्या पुढचा जो अवतार आहे तो याला जोडूनच आहे की अमृतासाठी झटापट सुरू झाली आणि इतका कुंभ कष्टाने मिळवला आहे, ते सगळं अमृत खाली सांडेल म्हणून विष्णूंनी मोहिनीचा अवतार घेतला. मोहिनी म्हणजे काय? जिचं सगळं मोहक आहे आणि जी तुम्हाला मोहित करते. मोहिनी विद्या याला हिप्नॉटिझम म्हणतात. म्हणजे ती दृष्टीला पडली तुमच्या की ती पूर्णपणे तुम्हाला वश करून घेते. आता आली ती आणि तिचं चालणं, तिच्या नूपुरांचा आवाज, तिचं हसणं, एकंदर तिचं सौंदर्य, देव आणि हेही बघायला लागले. पण देवातल्या कुणीतरी ओळखलं, रे हा विष्णू आहे. हां, राक्षसांना ते कळलं नाही. राक्षस अगदी तिच्या मागे लागले. ते म्हणाले ते दोन्ही कुंभ द्या मला. एका कुंभात मदिरा होती, दुसऱ्या कुंभात अमृत होतं. ते तिने आपल्या खांद्यावर घेतलं, अशा पद्धतीने नृत्य केलं. या खांद्यावरचं त्या खांद्यावर कोणाला कळलंही नाही कुठल्या खांद्यावर अमृत आहे आणि कुठल्या खांद्यावरच्या घटात मदिरा आहे. आणि मग म्हणाले बसा तुम्ही. ते सगळा प्रकार आपल्याला माहीत आहे की देवांना तिने अमृत घातलं, राक्षसांना मदिरा घातली. शेवटचा जो राक्षस होता राहू, त्याच्या हा प्रकार लक्षात आला, आपल्याला फसवत आहे म्हणून अगदी बरोबर त्यावेळेला तो इकडे येऊन बसला. त्याला अमृत घातलं, ते त्याच्या घशाच्या खाली आलं. नंतर हा राक्षस आहे, अमर होता कामा नये म्हणून सुदर्शन चक्राने त्याचं डोकं उडवलं. तोपर्यंत अमृत खाली गेल्यामुळे धडही जिवंत राहिलं केतू आणि तोंडही जिवंत राहिलं राहू. हा विचार आत्ता करायचा नाही, पण हा मोहिनीचा अवतार. मोहिनीचे किती अवतार झाले असा प्रश्न एका अशा परीक्षेत विचारला होता की आपण म्हणतो की जशी KBC आपण म्हणतो ना, तर तसं भारतातली अत्यंत प्रतिभाशाली विद्यार्थी किंवा प्रतिभाशालिनी विद्यार्थिनी अशी ती होती. मोस्ट गिफ्टेड चाइल्ड इन इंडिया. मग त्यांनी स्टेट वाईज असं करत करत वरती आले होते आणि प्रश्न आणि उत्तर आपल्याला समोर दिसायचं, त्यांना दिसायचं नाही. मोहिनीचे किती अवतार झाले? उत्तर 2. एक भस्मासुराला मारण्यासाठी आणि दुसरा हा. एका मुलीने उत्तर दिलं 2.5, 2.5. सगळेजण हसले, तो सुद्धा हसला. इफ आय एम नॉट रॉंग, सिद्धार्थ बसू, क्विज मास्टर, जगातला प्रसिद्ध, म्हणाला 2.5, हाऊ कॅन इट बी? तर ती म्हणाली पहिला अवतार भस्मासुराला मारायला, दुसरा अवतार अमृताचं वाटप करायला आणि तिसरा अवतार आता मोहिनी सगळं काम झाल्यानंतर ती जाणार विष्णू म्हणून इतक्यात वरती शंकर बसलेले आहेत कैलासावर आणि ते बघतायत ना काय निघतंय. हलाहल तर मी प्यायलेला आहे, आणखीन काय निघतंय. मोहिनी मला पाहिजे त्यांनी पार्वतीला सांगितलं. पार्वती काय म्हणते की ज्याने काम जिंकलेलं आहे म्हणजे मदन जिंकलेलं आहे त्याच्या मनात ही वासना निर्माण झालेली आहे, यातून काहीतरी चांगलं होणार आहे. म्हणून विष्णूला सगळ्यांनी विनंती केली की शंकराला तू पाहिजेस, तू विष्णू आहेस हे त्याला माहीत आहे, पण या रूपात त्याला तू पाहिजेस. या दोघांचं मिलन झालं आणि त्यातून एक नवीन दैवत तयार झालं, अर्धनारी नटेश्वर किंवा अर्धनारीश्वर. आपण बघतो ना की अर्धा पुरुष आणि अर्ध स्त्री. ते अत्यंत तुम्हाला सांगतो सायंटिफिक चित्र आहे. कशासाठी? की पुरुष आणि स्त्री, पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह हे बनूनच आपण काय निर्मिती होते. नुसता पुरुष नाही निर्माण करू शकत, नुसती स्त्री नाही निर्माण करू शकत. आणि मग डाव्या बाजूला स्त्री आहे, उजव्या बाजूला पुरुष आहे. कारण डाव्या बाजूची ते सगळा विषय सांगत नाही तुम्हाला, पण काय सुंदर चित्र असतं. तुम्ही अर्धनारीश्वरचं नाही तर इंटरनेटवर आज बघा की उजव्या बाजूला पुरुष आहे ना, तो शंकर आहे म्हणून अर्धा त्रिपुंड्र पण अर्धाच, आणि इकडेचं अर्ध कुंकू, इकडे अर्ध त्यांनी व्याघ्रांबर घातलेलं आहे, व्याघ्र चर्म, वाघाचं कातडं, आणि इकडे तिने सुंदर शालू नेसलेला आहे. इकडे सगळे रुद्राक्ष वगैरे घातलेले आहेत, इकडे सगळे अलंकार वगैरे घातलेले आहेत. काय सुंदर चित्र दिसते अर्धनारीश्वर. याच्यावर खूप एक मोठं संशोधन की ज्याला नोबेल प्राईज मिळालेलं आहे हे अवलंबून आहे
आपल्या त्याच्यावर अवलंबून असलेला नोबेल प्राईज मिळालेला आहे. भारतातला नाही, तो अमेरिकेतलाच आहे. पण विचार करूया कधीतरी की ही साधी मूर्ती, ही साधी कथा, त्या कथेत इतकं वैज्ञानिक सत्य आहे की त्याचं संशोधन करून तो जो एक फिजिओलॉजिस्ट आहे की फिजिओलॉजीचा अभ्यास करणारा, शरीरशास्त्राचा, त्याला प्रश्नच सापडत नाही. म्हणून तो जग फिरायला आला, ब्रेक पाहिजे मला म्हणून. भारतात दक्षिणेकडे गेल्यानंतर या मूर्ती, तो ज्यांना विचारतो की हा मूर्ती कशा, ते भटजी म्हणतात आम्हाला मूर्ती माहीत आहे, ह्याला आम्ही नारी म्हणतो, याला ईश्वर म्हणतो, म्हणजे अर्धनारीश्वर, बाकी काही आम्हाला माहीत नाही. तो विचार, त्याला तोच प्रश्नाचं उत्तर मिळतं तिथे. मला सांगायचं आहे काय की मोहिनीचा हा अर्धा अवतार नाही का झाला, म्हणून 2.5 अवतार मोहिनीचे. हे त्या मुलीचं उत्तर फार बरोबर होतं. पुढचा अवतार नृसिंह आहे, याचा आपण विचार करणार आहोत. पण हिरण्यकशिपू नावाचा एक महाबलाढ्य राक्षस झालेला आहे. विष्णूचं नाव माझ्या राज्यात घ्यायचं नाही, त्याचा मुलगाच ते नाव घेतो. आणि नंतर तो उद्या आपण फार तपशिलाने बघणार आहोत, महत्त्वाचा अवतार आहे. पण मग त्याच्यातलंच तत्त्व काय ते आपण बघतोय. तर इकडे झालं, त्याने पोट फाडलं, आणि पोट फाडल्यानंतर त्याला तो विष आणि विषाचा सगळा दाह व्हायला लागला. आणि नंतर त्याला शांत करण्यासाठी प्रल्हादाला काहीतरी मागावं लागलं. आणि प्रल्हादाने काय मागितलं की जिथे कथामृत आणि नामामृत, म्हणजे भागवताची कथा चालू असेल आणि देवाचं नाम घेतलं जाईल. आपण हे दोन्ही करतोय रोज, लक्षात ठेवा. सुरुवातीला नाम घेतो, शेवटी नाम घेतो, आणि मध्ये भागवताची कथा ऐकतो. कथामृत आणि नामामृत, तिथे तुझा अनुभव दे. बघा, आणि असं म्हणलं जातं, ही काय एक अशी कल्पना असते, धारणा म्हणतात त्याला, की 7 दिवस जिथे भागवताचा सप्ताह चालू आहे तर त्या पंचक्रोशीत कोणीही मरत नाही त्या 7 दिवसात. आजोबा अगदी केव्हा जातील माहीत नाही, 7 दिवस काही नाही. म्हणजे आपण शपथ घातली पाहिजे आपल्याला की आपण परीक्षित आहोत, परीक्षिताचे आपण वंशज आहोत. त्याला 6 दिवस उरले जीवन, 5 दिवस उरले, 4 दिवस उरले, आपल्याला तेवढं तरी माहीत नाही आहे, भाग्य आहे त्याच्यात. म्हणून आपण अशा पद्धतीने ऐकलं पाहिजे. काल आपण थांबलो तो परीक्षित, त्या भागवत सांगितलं आणि तो मुक्त गोकर्णाची कथा ऐकली ना शेवटी, की तो मुक्त कोण झाला, त्याचा तो पिशाच्य अवस्थेतला धुंदुकारी. आम्ही का नाही मुक्त झालो? एकाग्रतेने ऐका आणि आत संकल्प करा, निग्रह करा की मुक्त होणारच, की जसा तो ह्यांनी केला होता धुंदुकारीने. मला मुक्त व्हायचं आहे आणि ही कथा ऐकून मी मुक्त होणार आहे. मी कथा अगदी कान देऊन मन लावून ऐकेन, एकचित्ताने एकाग्रतेनं. हे लक्षात ठेवा. त्याच्या पुढचा अवतार आहे वामन, तो आपण उद्या बघणारच आहोत. पण त्यांनी काय सांगितलं, 100वा यज्ञ आहे बळीचा, बळीराजाचा. तर तो त्रिपाद भूमी मागतो. एक बटू आहे तो, नुकतीच मुंज झालेला. केवढी पावलं? मग तो म्हणतो की काय 3 पावलं, काय जास्त माग. दिलं म्हण रे तू. नंतर तो मोठा होतो, पहिला पाऊल टाकतो, सगळं पाणी आणि जमीन व्यापून टाकतो. दुसऱ्या पावलाने आकाश व्यापून टाकतो. तिसरं पाऊल टाकायला जागा नाही आता. आणि मग तो म्हणतो माझं डोकं. हा विषय आपण अनेकदा बघितला आहे. उद्या त्यातला आणखीन मर्म बघूया. आणि एक लक्षात ठेवा की आपला सगळा देह जळणार आहे, आपला मेंदू जळणार आहे किंवा जळतोय. हल्ली अल्झायमर्स म्हणजे काय, मेंदू मरायला लागलेला आहे. आपल्याला विस्मरण होतं, आठवत नाही, मेंदू मरतोय आपला. मग आपण MRI वगैरे सगळं करतो वगैरे गोष्टी. म्हणजे मेंदूसुद्धा आपल्या फिजिकल एक्झिस्टन्स म्हणजे शारीरिक अस्तित्वाचा भाग आहे. पण माझी बुद्धी, माझं नामस्मरण, नामस्मरणातून मिळणारा आनंद घेऊया आपण. आणि मग लक्षात येईल तुम्हाला की खरी मुक्ती ही आनंदात आहे. त्याच्यानंतरचा परशुराम आपण उद्या बघणार आहोत. त्याबद्दल हा अवतार कशासाठी झाला, उग्र अवतार झालेला आहे. 21 वेळा निक्षत्रिय पृथ्वी म्हणजे उन्मत्त राजे क्षत्रिय की ज्यांनी रक्षण करायचं ते भक्षण करायला लागले. आणि एकच उदाहरण तुम्हाला सांगतो, त्याचे वडील जमदग्नी ध्यानावस्थेत बसलेला असताना कार्तवीर्य सहस्रबाहू अर्जुन नावाचा क्षत्रिय राजा आहे तो. मी राजा आहे, मला हे पाहिजे, तुम्ही डोळेसुद्धा उघडत नाहीत, डोकं उडवतो. ऋषींचा शिरच्छेद. हे केवढं झालं. मग ते हे शपथ घेतात, परशु हातात घेतात. म्हणून नाव राम, परशुरामने हातात परशु घेतले, परशुराम झाले. आणि सगळ्या उन्मत्त राजांना मारलं. त्यांची मुलं पुन्हा जास्त उन्मत्त, पुन्हा मारलं. अशी 21 वेळा निक्षत्रिय पृथ्वी केली, म्हणजे उन्मत्त राजांना मारलं. त्यांनी काही मुलांना, मुलींना, बायकांना, म्हाताऱ्या माणसांना, रुग्णांना नाही मारलं. निक्षत्रिय केलं म्हणजे सगळे क्षत्रिय संपवले नाहीत. हे लक्षात घ्या. परशुराम. व्यास, व्यास हा अवतार आहे.
कारण व्यासानीच हे सगळ्या अवतारांचं वर्णन केलेलं आहे. काय बुद्धी हो. व्यासोच्छिष्टम जगत सर्वम. व्यासाने सगळ्या जगातले विषय उष्टे केलेले आहेत. तुम्हाला मला असा एक विषय सांगा तुम्ही, मोबाईल. अरे आकाशवाणी दिव्यदृष्टी काय आहे हो, इथे बसून ते सगळं तुम्ही सांगा ना एक गोष्ट. एकाने मला प्रश्न विचारला, व्हॉट अबाउट बॅक्टेरियल वॉरफेअर. मुलांनी प्रश्न विचारलेला आहे, आवडलं. म्हटलं अरे बरं झालं मला ते आठवलं आत्ता आणि माहीत आहे. अर्जुनाने त्याचा मुलगा, त्यांनी जी हे केलं बभ्रुवाहन, उलुपीचा मुलगा, त्यावेळेला बभ्रुवाहनाने जे एक अस्त्र टाकलं ते फुटून त्यातून जंतू बाहेर आले. जे सध्या विषाणू घडतायत ना, तो महाभारतात प्रसंग आहे. आणि ते पसरायला लागल्यावर ते आवरायला पाहिजे सगळं. अरे सगळीकडे ते पसरले तर होणार आहे काय, माणसाचे स्नायू अखडले जाणार आहेत. इथे माणसाचा श्वासच दडपला गेला, लंग्सवर परिणाम झाला, ज्याला आपण कोरोना म्हणतो. कोविड रोग आहे, कोरोना विषाणू आहे ना उल्लेख तिथे. व्यासोच्छिष्टम जगत सर्वम. रामकृष्ण ज्यांची आज पुण्यतिथी आहे ते म्हणायचे एकच गोष्ट अशी आहे जी उष्टी झालेली नाही आहे, ब्रह्म. कारण ब्रह्म हे तुम्ही दिलेलं नाव आहे. ब्रह्म तुम्हाला तोंडातून वर्णनच करता येणार नाही. आणि जी गोष्ट तोंडातून बाहेर येते ती उष्टी असते की नाही. ब्रह्म सोडून सगळं उष्ट झालेलं आहे आणि व्यासाने ते उष्ट केलेलं आहे. इतके व्यासांचा मोठा अवतारच आहे तो एका अर्थाने. श्रीराम अवतार आपल्याला माहीत आहे. आपण नंतर थोडक्यात श्रीकृष्ण बलराम हे 2 स्वतंत्र अवतार म्हणलेले आहेत. आपण त्यांच्याबद्दल उद्या बघणार आहोत. त्याच्यानंतर बुद्ध अवतार नक्की कुठला, उद्या आपण विचार करूया. कारण इथे बुद्धाचं वर्णन केलेलं आहे, तो हा गौतम बुद्ध तर नक्कीच नाही. आणि थोडक्यात वर्णन केलेलं आहे की ते राज्य होते आणि ते असुर सगळे त्रास देत होते, त्या असुरांचा नाश केला बुद्ध अवताराने. आणि बिहारमध्ये मगध प्रांतात तो जन्मला. हा बुद्ध आपला नाही आहे बघा. आणि याच्यानंतर मग कुठला बुद्ध असेल, कारण बुद्धांनी यज्ञाला विरोध केला, बुद्धांना देव मानलेला नाही आहे. जे देव मानत नाहीत ते बुद्ध, तो बुद्ध अवतार कसा, विष्णूचा अवतार कसा, उद्या बघूया थोडक्यात. आज कल्की हा अवतार अजून व्हायचा आहे. बुद्धाच्या बाबतीत एक तुम्हाला खरंच सांगतो की गांधीजीने एक सुंदर शब्द शोधून काढला होता की तुम्ही त्यांना काय म्हणता, अस्पृश्य, डाऊन ट्रॉडन नाही, हरिजन आहेत ते. हरी म्हणजे विष्णू आणि जन, वैष्णव जन तो तेणे काही. वैष्णव जन, आपण सगळेच वैष्णव जन आहोत, हरिजन आहेत ते, त्यांना मान द्या. आता काय झालं, आम्ही बुद्ध आहोत, आम्ही हरीलाच मानत नाही. हरिजन शब्द अनपार्लमेंटरी करून टाकला. म्हणजे वापरायचा नाही शब्द, दलित शब्द वापरायचा. दलित म्हणून आपण हल्ली दलित म्हणतो, त्याच्यात काही चूक नाही आहे. त्यांना तो शब्द आवडतो, तो शब्दातही त्यांचा अनुभव आहे, अगदी बरोबर आहे. पण हरिजन त्यांनी सांगितलं होते. मग बुद्ध हा विष्णूचा अवतार कसा होईल, आपण जो बुद्ध मानतो तो. मग दुसरा कुठला आहे का अवतार, तर बाबा बेलसरे वगैरे त्यांच्यासुद्धा मनाच्या श्लोकात त्यांनी कली माझी जाहला बौद्ध मौनी हे जे आलेलं आहे, विठ्ठलाचं वर्णन आहे म्हणाले ते. विठ्ठलाचा हा जो अवतार आहे तो बुद्ध अवतार आहे. कारण विठ्ठलाचे डोळे, विठ्ठलाची दृष्टी, विठ्ठलाची उभी राहण्याची संतुलित, त्या विटेवर समचरण आणि न हालता न चालता 28 युग त्या छोट्या विटेवर उभा आहे, हा बुद्ध आहे. हा त्यांनी सांगितलेला आहे. पण प्रत्येकाचं इंटरप्रिटेशन आहे. आपण तो जो गौतम बुद्ध म्हणून आहे त्याचं चरित्र बघायला काहीच हरकत नाही आहे, खूप चांगलं आहे. नंतर कल्की, कल म्हणजे उद्या, हा अवतार व्हायचा आहे, लक्षात ठेवा, अजून झालेला नाही आहे. ज्यावेळेला कलियुग संपेल त्यावेळेला, आज कलियुगाचे फक्त 5000 वर्ष झालेले आहेत, काही लाख वर्ष आहेत, काही 4,32,000, म्हणजे अजून कलियुग सुरुवातच झाली नाही आहे तरी एवढा. पण लक्षात ठेवा, ज्यावेळेला शेवट येईल त्यावेळेला अत्याचारांचा कळस गाठला जाईल. त्यावेळेला विष्णू यश नावाच्या एका ज्ञानी माणसाच्या घरात हा कल्की अवतार घेईल. तो कसा असेल, ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज. आज आपल्यात प्रत्येकाला पाहिजे, उपासनेला सुद्धा, अभ्यासाला सुद्धा. मी 7 तास कंटिन्युअस बसणार म्हणजे बसणार, हा क्षत्रिय आहे माझ्यातला. आणि 7 तास मी कॉन्सन्ट्रेशन दोन, हा माझ्यातला ब्राह्मण आहे. ब्राह्मण म्हणजे जात नाही, ब्राह्मण म्हणजे वर्ण नाही, ब्राह्मण म्हणजे ही ॲटिट्यूड टू कॉन्सन्ट्रेट अँड गॅदर नॉलेज, ॲक्वायर नॉलेज. ज्ञान मिळवायचं, ज्ञान डिस्ट्रीब्यूट करायचं, ब्राह्मतेज आहे. आणि त्याच्यासाठी वाटेल ते कष्ट करायला तयार आहे मी, क्षात्रतेज आहे, क्षात्र. सहज तुम्हाला एक सांगतो, फार सुंदर प्रसंग आहे कर्णाच्या जीवनातला.
क्षत्रिय 21 वेळा मी निक्षत्रिय पृथ्वी केली. आता राम असा क्षत्रिय झालेला आहे की जो आदर्श राजा, त्याचं राज्य हे रामराज्य होणार आहे. तेव्हा आता माझं कार्य संपलं. म्हणून राम आणि परशुराम एकमेकाला आलिंगन देतात, प्रदक्षिणाही घालतात असा उल्लेख आहे. आणि ते म्हणतात आता मी महेंद्र पर्वतावर तपश्चर्या करायला निघून जातो. ते अजून आहेत अशी श्रद्धा आहे. हा चिरंजीव अवतार आहे परशुरामाचा. पण त्या फक्त मी शिकवणार कोणाला? क्षत्रियांना शिकवणार नाही. कर्ण हा क्षत्रिय आहे. क्षत्रियांच्याही खाली सूतपुत्र आहे. प्रत्यक्षात तो सूर्यपुत्र आहे. तो तेजस्वी आहे. केस वगैरे कापून शेंडी वगैरे ठेवून त्यांना सांगतो परशुरामांना मी ब्राह्मण आहे म्हणून. ते बघतात परीक्षा वगैरे सगळं आणि ब्राह्मण असशील तर मी तुला शिकवतो. आणि सगळं शिकवून झालं. आज शेवटचा दिवस आहे. कर्ण आपल्या गुरुचा एवढा कृतज्ञ आहे तर गुरु मांडीवर त्याच्या झोपलेले आहेत. हा प्रसंग बघा. आणि एक किडा येतो आणि तो त्याच्या मांडीला बुराक होल करतो, छिद्र पडतो, रक्त व्हायला लागतं सगळं. आणि तरीसुद्धा मांडी हलवत नाही तो, कारण गुरूंची निद्रा भंग पावेल. ही शेवटची सेवा मी गुरुची करतोय. माझं शिक्षण पुरं झालेलं आहे आणि मी गुरूंचा अत्यंत आवडता विद्यार्थी आहे. उद्या मी जाणार आहे. हलवत नाही. शेवटी ते रक्त जातं आणि परशुरामांच्या हे खांद्याला वगैरे लागल्यानंतर ते एकदम उठतात. हे गरम गरम काय एवढं रक्त हे आलंय कुठून? तो म्हणाला गुरुदेव असू दे, तुम्ही झोपणार असाल तर. त्यावेळेला ते म्हणतात खरं सांग तू क्षत्रिय आहेस की नाही? कारण ब्राह्मण इतकी जखम, इतक्या वेदना सहन करू शकणार नाही. तो क्षत्रियच असला पाहिजे. मग तो सगळं सांगतो. मग म्हणाले मी तुला जी विद्या दिलेली आहे अस्त्र, ते आयत्या वेळेला तुला त्याचं विस्मरण होईल किंवा ज्ञानासाठी वापरायचं त्याच्या आधी ते वापरावं लागेल वगैरे वगैरे. म्हणून शापित झालं आहे त्याचं सगळं आयुष्य. इथे तो चांगलं करायला गेला ना, पण एक्सपोज झाला ना. कारण पहिल्यांदा सुरुवातीला तो खोटं बोललेला होता. हा एक भाग लक्षात घ्या. तर तसा कल्की अवतार आहे. त्याच्यात ब्राह्मतेज आहे, कारण त्यांनी आडवे भस्माचे पट्टे लावलेले आहेत, तेजस्वी आहे. पण हातात तलवार आहे आणि घोड्यावर बसलेला आहे. तुम्ही म्हणाल तो घोड्यावर बसून कुठलं युद्ध लढणार आहे? आत्ताच विमानं वगैरे. घोडा त्यावेळेचं प्रतीक आहे युद्धाचं. आता तुम्ही विमानातून युद्ध करणार, तो कल्की विमानात बसेल. अजून युद्ध कलियुग संपायचे तेव्हा कुठली निरनिराळ्या प्रकारची शस्त्र वाहनं येतील कल्पना करता येणार नाही तुम्हाला. विचार करा. म्हणून कल्की अवतार. आणखीन 2 अवतार आहेत. हे 22 अवतार भागवतात आलेले आहेत. पण दुसरीकडे 2 अवतारांचा उल्लेख केलेला आहे. एकंदर 24 अवतार हंस अवतार आहे. हंस म्हणजे ज्यावेळेला ब्रह्मदेवाला सृष्टी निर्माण करायला सांगितली, तो शांत झोपलेला आहे. त्याच्यातून कमळ येतं, कमळावर तो ब्रह्मदेव बसतो आणि त्याला सांगतात, काय सांगतात की तू सृष्टी निर्माण कर. कशी करायची ते मला सांगितलंच नाही आहे. म्हणून तो म्हणतात की मला सांग. मग तो विष्णू जे आहेत ना, आदि विष्णू आदि नारायण, ते हंसाचं रूप घेतात. आणि हंस का? तर हंस म्हणजे निरक्षीर विवेक. योग्य काय अयोग्य काय हे तुला कळलं पाहिजे ब्रह्मदेवा, आणि मग तू करशील. हंस करून त्याला जो उपदेश देतात तो हंसाचा अवतार आहे. आणि शेवटचा 24वा अवतार आहे तो हयग्रीव आहे. हय म्हणजे घोडा, घोड्याचं तोंड. आता इथे एक राक्षस आहे. राक्षसाने वेद चोरलेले आहेत. म्हणजे काय? उद्या एक अवतार बघणार आहोत, त्याच्यात हा सगळा प्रसंग आपण थोडक्यात पाहणार आहोत. आज 24 अवतारांच्या कथा होत्या, थोडक्यात आपण बघितल्या. तर तो समुद्राच्या तळाशी जाऊन बसतो वेद घेऊन. मग त्याला मारलं पाहिजे. हा घोड्याचं तोंड असलेलं घेतो. त्याच्यापेक्षा आणखीन एक कथा आहे निराळी. विष्णू असे धनुष्य, त्यांचं कुठलं धनुष्य? सारंग धनुष्य घेऊन बसलेले आहेत वगैरे. आणि काय आहे, दोरी वगैरे लावून बसले आहेत. त्याला झोप लागलेली आहे. हनुवटीला असं धनुष्य धरलेलं आहे. ब्रह्मदेव काय करतो? एक किडा निर्माण करतो आणि तो किड्याने ती दोरी तोडतो. आणि ती दोरी तोडल्यामुळे ती धनुष्याची घट्ट बांधलेली दोरी इतक्या जरा टाईन करून उडते की विष्णूचं डोकंच जाऊन पडतं दुसरीकडे. विष्णूला नाही डोकं कुठलं. मग आता काय करूया? पहिलं जनावर बनेल ते आणूया, विश्वकर्मा आहेच. म्हणून त्यांनी घोडा बसवला आणि नंतर परत घोड्याचं काढून परत विष्णूचं तोंड बसवलं. हा गेला समुद्राच्या खाली आणि समुद्राच्या खाली गेल्यानंतर त्या राक्षसाला मारलं. मधु आणि कैटभ अशी 2 राक्षसांची नावं सांगितली जातात. म्हणून मधुसूदन हे विष्णूचं नाव आहे. त्या मधूला मारल्यामुळे मधु आणि कैटभ या राक्षसाला मारून वेद आणले. ही हयग्रीवाची एक कथा आहे. हयग्रीव नावाचा राक्षसही आहे. कश्यप आणि त्याची पत्नी दनू
धनुपासून दानव हा झालेला आहे आणि तो देवांचा शत्रू आहे. मग त्याला मारण्यासाठी सुद्धा त्यांनी वर मागितलेलं आहे. माझं डोकं घोड्याचं आहे, घोड्याचं डोकं असलेलाच जर आला तर मला मृत्यू यावा. असं कोण येणार आहे? आता याच्यात आयतं त्याला मिळालेलंच आहे, या हयग्रीवाला तू मारून टाक. म्हणून हयवदन म्हणजे हय म्हणजे घोडा, हयवदन आणि हयग्रीव एकच अर्थ आहे. एक हयग्रीव विष्णूचा अवतार आहे, तर दुसरा विष्णूंनी हयग्रीव नावाच्या राक्षसाला मारलेला आहे. निरनिराळ्या पुराणात निरनिराळ्या कथा येतात. पण एक लक्षात ठेवा, शेवटचं वाक्य अवतार म्हणजे वरून खाली उतरणं आणि उद्धार म्हणजे खालून वर नेणं. वरून खाली उतरतो देव, कारण खाली खाली जाणाऱ्या मानवाला वर करण्यासाठी, अपलिफ्टमेंट ऑफ ह्युमॅनिटी, मानव जातीचा उद्धार करण्यासाठी हा जो भगवंत आहे तो अवतार घेतो. इथून उद्याचा विषय आपण सुरू करणार आहोत. आहे त्या ठिकाणी ताठ बसूया, शांत. माझ्या नंतर म्हणायचं आहे, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. शांत. शक्तिमंत्र. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. जय नारायणी नमोस्तुते. शांतिपाठ. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. तीनदा दीर्घ श्वासोच्छ्वास. हातावर हात जोडून चेहऱ्यावर डोळ्यांवर अगदी सावकाश डोळे उघडून सद्गुरुनाथ बालकृष्ण गोपालकृष्ण वाङ्मयी मूर्ती भागवत आणि त्यांचे रचनाकार व्यास महर्षी सगळ्यांचं दर्शन घेऊया. शांत आनंद. महाराज महाराज महाराज.